नमस्कार, कसे आहात सगळे? तर मस्त मजेत असाल. आजच्या नवीन व्लॉगमध्ये तुमचं खूप सारं स्वागत आहे. तर आज आम्ही चाललो आहे देहू गावामध्ये. तिथे आम्ही संत तुकाराम महाराजांच्या मंदिरात जाणार आहे. त्यानंतर गाथा मंदिरला आम्ही जाणार आहे. तर कारण अनुराधाचे मम्मी पप्पा आले होते, तर त्यांना फिरायचं होतं. मग आम्ही पण दोघी सोबत गेलो. तर बघूयात आमचा प्रवास कसा होता. जाता जाता आम्ही पेट्रोल वगैरे घातलं. त्यानंतर आम्ही चाललो तर बघू शकता इतकं ट्रॅफिक होतं. इथे तर काहीच नाही. आम्हाला इतकं ट्रॅफिक लागलं मध्ये, कारण त्या दिवशी मंगळवार होता आणि बाजार पण होता, त्यामुळे खूप ट्रॅफिक जाम झालं होतं. तर बघू शकता इतकं गर्दी झाली होती. फायनली आम्ही ट्रॅफिकमधून बाहेर पडलो. पण पुढे पण खूप गर्दी होती, कारण गाड्या खूप साऱ्या रॉंग साईडने येत होत्या आणि जाता जाता इथे गाडी पण उचलायला चालले होते. आपल्या इंडियामध्ये हे काम सगळ्यात फास्ट असतं. जिथे रॉंग साईडला गाडी पार्क झाली की लगेच आले उचलायला गाड्या. बघू शकता इथे बाजार भरला होता, त्यामुळे जास्तच गर्दी झाली होती. पूर्ण रस्ता ब्लॉक झाला होता. आम्ही आता तुम्ही बघू शकता तुकाराम महाराजांच्या देवालयाकडे जाणारा जो मार्ग आहे त्या कमानीतून आता आम्ही आत चाललो आहे. मग तिथे गाडी पार्क केली आम्ही एका दुकानासमोर. तिथं आहे पार्किंग, पण त्याने आम्हाला गाडी लावून दिली नाही. त्या काकू बोलल्या की तिकडे पार्क करा गाडी. इथे होत्या गाड्या पार्क तुम्ही बघताय, पण तरी पण त्यांनी लावू दिली नाही. कारण तिथे असं असतं ना की जर त्या दुकानातून सामान घेतलं तरच त्या पार्क करू देतात. तसंच काहीसं झालं. मग तिकडे दुसरीकडे पार्किंगचा ऑप्शन होता, म्हणजे पे आणि पार्क असं होतं, पण तिथे कोणीच उभारलं नव्हतं. मग मी अशीच गाडी पार्क केली. येताना म्हटलं बघता येईल असेल तर कोणी. तर आम्ही जेव्हा गाडी घ्यायला गेलो तेव्हा पण कोणी नव्हतं, त्यामुळे आम्ही अशीच फ्रीमध्ये तिथे गाडी पार्क केली. तर हे आहे सद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचं संस्थान, म्हणजे मंदिर आहे त्यांचं इथे. मला मंदिरात व्हिडिओ बनवायला खूप भीती वाटते, कारण मी खूप वेळा ओरडा खाल्ला आहे मंदिरात व्हिडिओ बनवताना. कारण अलाउड नसतं मंदिरात, त्यामुळे मला खूप भीती वाटत होती. मग माझ्या मैत्रिणीनेच ही व्हिडिओ बनवले आहेत मंदिरातले.
आता आम्ही गाथा मंदिरकडे आलो आहे. हे आहे गाथा मंदिर, संत तुकाराम महाराजांचंच. दर्शन वगैरे झालं, मग म्हटलं बाहेरूनच जाता जाता जेवण करून जावं. तर आम्ही अभंग हॉटेलमध्ये आलो होतो. तर इतकं भारी जेवण होतं तिथे, आणि तिथला एरिया पण इतका शांत होता. खूप मस्त होतं एरिया, तिथलं क्लायमेट वगैरे, आणि प्लस तिथली टेस्ट जेवणाची आणि रेट दोन्ही खूप भारी होते. म्हणजे रेट पण जास्त नव्हते आणि रेटच्या मानाने टेस्ट पण खूप भारी होती. जेवण वगैरे झालं, जाता जाता आम्ही खडीसाखर तिथली जी होती बडीशेप, तर ती घेतली सगळ्यांनी बांधून आणि आम्ही घरी आलोत. आम्ही नेहमी, माझा भाऊ आणि मी हॉटेलमध्ये गेलो ना की दरवेळी आम्ही तिथली बडीशेप असंच पेपरमध्ये, टिश्यू पेपरमध्ये घेऊनच घरी जायचो. तर हे तिचे पप्पा इतके भारी की त्यांना फोटो काढायचा खूप शौक होता, आणि एक माझ्या पप्पांना अजिबात आवडत नाही फोटो काढायला. मला ते बघून ना खूप भारी वाटलं. तर असं काहीसं आमचं दर्शन वगैरे झालं. आणि हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. काळजी घ्या सगळे, आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा.